नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, त्या 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5000 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5000 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या काय आहे हे बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे, ही बाजारभाव पातळी दिसत आहे 4400 ते 4700 च्या दरम्यान। आणि देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची विक्री सध्या होत आहे, ही विक्री या ठिकाणी 1.25 लाख क्विंटलच्या आसपास आहे। जाणकारांच्या मते ही विक्री 15 फेब्रुवारी नंतर 100% घटणार आहे आणि घटलेली विक्री, वाढलेली मागणी म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे आणि ही तफावत सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी आधार प्रदान करणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये काय देशांतर्गत बाजारामध्ये 15 फेब्रुवारी नंतर या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5000 होणार? तर लक्षात घ्या मित्रांनो की 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% तेजी येणार। पण ही तेजी आमच्या रिसर्च टीमच्या मते जागतिक सोयाबीन बाजारातील दबावामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी 5000 पार घेऊन जाऊ शकणार नाही। म्हणून तुमचा जो प्रश्न आहे की 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारात काय सोयाबीनचा बाजारभाव 5000 होणार, तर लक्षात घ्या 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% सोयाबीनचा बाजारभाव 5000 पार होणार नाही। मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर 4600 च्या भावावर 25%, 5000 च्या भावावर 25% आणि 4800 चा सगळ्यात महत्त्वाचा जो बाजारभाव आहे ना, इथं 50% सोयाबीनची विक्री करा। या 3 टप्प्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल 100% फायदा।
मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।